नमस्कार मित्रांनो, याआधी आपण 10 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत आणि ही 11वी पंचवार्षिक योजना आज आपल्याला पाहिजे. ओके, तर सुरुवात करूया योजनेच्या कालावधीपासून. योजनेचा कालावधी जो आहे तो 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012. ओके, आता 11वी योजनेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 17 ऑक्टोबर 2006 रोजी ओके 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनपत्रास म्हणजे अप्रोच पेपरला स्वीकृती प्रदान करण्यात आली. कधी? 17 ऑक्टोबर 2006 रोजी. कोणाच्या अध्यक्षतेखाली? पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, तर नियोजन मंडळाने 9 नोव्हेंबर 2007 रोजी 9 नोव्हेंबर 2007 रोजी 11व्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मंजुरी दिली. कधी दिली? 9 नोव्हेंबर 2007 रोजी. आणि कॅबिनेटने 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्याला संमती दिली. तर 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या 54व्या सभेमध्ये, कोणत्या सभेमध्ये? 54व्या सभेमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेला अंतिम मंजुरी दिली. ओके, 19 डिसेंबर 2007 रोजी. तर म्हणजे अशी थोडक्यामध्ये याची पार्श्वभूमी आहे. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 याचा कालावधी. मनमोहन सिंगांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली 17 ऑक्टोबर 2006 रोजी. त्याच्यामध्ये दृष्टिकोनपत्रास म्हणजे अप्रोच पेपरला स्वीकृती देण्यात आली. नंतर नियोजन मंडळाने 9 नोव्हेंबर 2007 रोजी 11व्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आणि कॅबिनेटने 30 नोव्हेंबर 2007 रोजी संमती दिली. आणि राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या 54व्या सभेमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेला अंतिम मंजुरी दिली. कधी? 19 डिसेंबर 2007 रोजी झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या आपल्या 54व्या सभेमध्ये. ओके, तर त्या योजनेचे लक्ष्य काय आहे? उच्च वाढीचा दर साध्य करायचा आणि समावेशी वृद्धी दर साध्य करणे हा या योजनेचं लक्ष्य होतं. ओके, आणि योजनेची दृष्टी म्हणजे व्हिजन काय होतं योजनेचं? तर वेगवान वृद्धी ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ओके, नंतर आरोग्य व शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता आणि विशेषतः गरिबांसाठी आरोग्य आणि शिक्षण अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून द्यायच्या होत्या. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण साध्य करायचं होतं. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगारांच्या संधीचा विस्तार करायचा होता. पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी हे विजन ठेवण्यात आलं होतं, पर्यावरण शाश्वत राखायचं. आणि लिंगविषयक असमानतेत घट. ओके, लिंगविषयक असमानतेमध्ये घट करायची होती आणि शासन प्रणालीमध्ये सुधारणा करायची होती. तर ही अशी योजनेचे व्हिजन होते म्हणजे दृष्टी होती. ओके, म्हणजे वेगवान वृद्धी, आरोग्य शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता प्राप्त करून देणे, शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण साधणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगारांच्या संधीचा विस्तार करून देणे, पर्यावरण शाश्वतता राखणे, लिंगविषयक असमानतेत घट करणे. ओके, आणि शासन प्रणालीमध्ये सुधारणा करणे. तर ही अशी 11व्या पंचवार्षिक योजनेची दृष्टी होती म्हणजे त्याला व्हिजन आपण थोडक्यामध्ये म्हणू. आता 11व्या पंचवार्षिक योजनेचा खर्च किती होता? प्रस्तावित खर्च 36,44,718 कोटी रुपये. ओके, 36,44,718 कोटी रुपये. आता हा जो खर्च आहे, पैसा आहे, तो कोणत्या क्षेत्रावरती कसा खर्च करण्यात आला आहे? तर कृषी व संलग्न क्षेत्रावरती 3.7%. ओके, कृषी संलग्न क्षेत्रावरती 3.7%, ग्रामीण विकास 8.3%, विशेष क्षेत्र विकास कार्यक्रमावरती 0.7%, जलसिंचन व पूर नियंत्रणावरती 5.8%, म्हणजे एकूण 18.5% ह्या सगळ्या कृषी आणि संलग्न क्षेत्रावरती खर्च करण्यात आला. 18.5%. नंतर ऊर्जावरती 23.4%, उद्योग व खनिजावरती 4.2%, वाहतुकीवरती 15.7%, संचार 2.6%, विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण असेल 2.4%, साधारण आर्थिक सेवा असेल 1.7%, सामाजिक सेवा 30.9% आणि साधारण सेवा 1.2%. म्हणजे सर्वाधिक खर्च कशावर झाला आहे? सामाजिक सेवावरती 30.9%. ओके, तर भांडवल प्रदानाचं गुणोत्तर लक्ष काय ठेवलं होतं त्यांनी? 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.1% साध्य करायचं होतं. भांडवल प्रदान गुणोत्तराचे लक्ष 4.1% साध्य करायचे होते. आता 11व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक सूचक काय आहेत? ओके, आर्थिक सूचक म्हणजे जीडीपीचा वृद्धी दर किती ठरवलं होतं? 9%. ओके, 9%. तर 9%मध्ये कृषीला 4%, उद्योगाचे 10.11%, सेवा 9.11%. नंतर गुंतवणुकीचा दर जीडीपी सार्वजनिक 8%, खाजगी 28.7%, बचतीचा दर जीडीपी घरगुती क्षेत्रासाठी 22.8%, कंपनी क्षेत्रासाठी 8.5%, सार्वजनिक उपक्रम असेल तर 4.0% आणि सरकारी क्षेत्र असेल तर 0.5%. चालू खात्यावर घट किती ठेवली? -1.9%, सरकारी राजस्व शेष असेल -0.2% आणि सरकारी राजकोषीय शेष असेल तर 0.6%. ओके, म्हणजे हे अशी आर्थिक सूचक आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी विचारू शकतात की जीडीपीचा वृद्धी दर किती टक्के होता? 9%. ओके, आणि कृषी त्याच्यामध्ये 3 पार्ट, कृषीवरती 4%, उद्योगावरती 10.11%, सेवावरती 9.11%. ही आकडेवारी लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये एवढंच फक्त हे 3 महत्त्वाच्या आकडेवारी लक्षात ठेवा फक्त. ओके, नंतर आहे 11व्या आता योजनेमध्ये उत्तर प्रदेशाला विकास करण्यासाठी सर्वाधिक रक्कम प्राप्त झाली होती. कुणाला? उत्तर प्रदेशला. त्यानंतर आंध्र प्रदेश,
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि यांचा क्रमांक लागतो. ओके, म्हणजे हे या राज्यांचे क्रमवर लक्षात ठेवा. पहिला आहे तो उत्तर प्रदेश आहे, दुसरा आहे तो आंध्र प्रदेश, तिसरा आहे तो महाराष्ट्र, चौथा आहे तो गुजरात, पाचवा आहे तो राजस्थान. ओके, नंतर महाराष्ट्राच्या 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राज्यांतर्गत जे स्थूल देश उत्पन्न होतं ते किती होतं? 9.1%. ओके, 9.1% स्थूल राज्यांतर्गत उत्पन्न होतं 11व्या पंचवार्षिक योजनेकाळात. ओके, आता 11व्या योजनेची लक्ष्य जी सविस्तर, आता 11व्या योजनेची कोणकोणती लक्ष्य ठेवली होती सविस्तरमध्ये बघूया, म्हणजे घटकानुसार बघू आपण. पहिला आहे ते आर्थिक वाढ. 9% दराने GDP वृद्धी दर साध्य करायचा होता. 4% दराने कृषी वृद्धी दर साध्य करायचा होता. 9.11% उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर साध्य करायचा होता आणि 10.11% सेवा क्षेत्राचा वृद्धी दर साध्य करायचा होता. 34.8% बचतीच्या दराचं लक्ष ठेवलं होतं, 34.8, आणि 36.7% गुंतवणुकीच्या दराचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. ओके, म्हणजे 9% दराने GDP वृद्धी दर साध्य करायचा होता, 4% कृषी, 9.11% उद्योग, 10.11% सेवा क्षेत्र, 34.8% बचतीच्या दराचं लक्ष आणि 36.7% गुंतवणुकीच्या दराचं लक्ष ठेवत होतं. आता साध्य काय काय झालं याच्यामध्ये? आता साध्य काय काय झालं तर GDPचा वृद्धी दर 9% साध्य झाला नाही तर 7.9% साध्य झाला. कृषीचा वृद्धी दर 3.3% इतका साध्य झाला आहे. 6.7% इतका उद्योग क्षेत्राचा वृद्धी दर साध्य झाला, 6.6. 9.8% सेवा क्षेत्राचा वृद्धी दर साध्य झाला. ओके, 33.1% बचतीचा दर साध्य झाला आणि 37.3% गुंतवणुकीचा दर साध्य झाला. ओके, म्हणजे साध्य काय ॲक्च्युली एवढं टार्गेट ठेवलं पण एक्झॅक्टली किती साध्य झालं आहे तर त्याच्यापेक्षा कमी थोडंफार साध्य झालेलं आहे. आता वृद्धी दरामध्ये घट येण्याची कारणं कोणती होती, म्हणजे सगळे वृद्धी दरामध्ये घट कशामुळे आलेत तर 2008 अमेरिकेतील सबप्राईम संकट आलं होतं. ओके, अमेरिकेमध्ये सबप्राईम संकट आलं होतं 2008. नंतर 2009 मोसमी पावसाचा अभाव होता आणि 2011 युरोपियन कर्जांचं संकट उभारलं, त्याच्यामुळे काय झालं वृद्धी दर कमी झाला. ओके, तर हा पहिला घटक असा आहे की आर्थिक वाढ. ओके, 9% दराने GDP, 4% दराने कृषी वृद्धी दर, 9.11% उद्योग क्षेत्र, 10.11% सेवा क्षेत्र, 34.8% बचतीच्या दराचं लक्ष, 36.7% गुंतवणुकीच्या दराचं लक्ष. ओके, पण इतकं साध्य झाले का तर साध्य झालेलं नाही, त्याची कारणं ही आहेत. ओके, हे जो आता आपण पाहिली आत्ताच. ओके, नंतर आहे दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारी. दुसरा घटक आहे दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारी. दारिद्र्याचं जे प्रमाण आहे ते 10% कमी करायचं होतं. ओके, हे लक्ष ठेवलं होतं. दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करणे, 58 दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, बेरोजगारीचा दर 4.83% राखणे, 5% सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि 20% अकुशल कामगारांच्या मजुरी दरात वाढ करणे. ओके, कुठले लक्ष होते? दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे, 58 दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, बेरोजगारीचा दर 4.83% इतका राखणे, 5% सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि 20% अकुशल कामगारांच्या मजुरी दरात वाढ करणे. ओके, तर याच्यामध्ये 10%, 58 दशलक्ष हे लक्षात ठेवायचे. हा प्रश्न पडला होता. 58 दशलक्ष, बेरोजगार दर 4.83%, 5% सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करणे आणि 20% अकुशल कामगारांच्या मजुरी दरात वाढ करणे. आता साध्य काय काय झालं बघू. तर NSSने केलेल्या पाहणीनुसार 2004-5 ते 2009-10 या 5 वर्षात 1.88 कोटी रोजगार निर्मिती झालेली आहे आणि ही रोजगार निर्मिती आहे ती करंट डेली स्टेटस म्हणजे CDS या पद्धतीनुसार झालेली आहे. किती झाली? 1.88 कोटी रुपये NSSने केलेल्या पाहणीनुसार. कधी पाहणी केली? 2004-5 ते 2009-10 या काळामध्ये. ओके, नंतर 2009-10 मध्ये 6.6% आणि 2011-12 6.3% इतका साध्य झाला. ओके, बेरोजगार दर इतका साध्य झाला आहे. नंतर आहे ते 2007 ते 2010 या कालावधीमध्ये मजुरी दरात 16% वाढ झाली. 16% वाढ झाली मजुरी दरामध्ये. सर्वात जास्त वाढ ही आंध्र प्रदेश राज्यामध्ये झाली होती. आंध्र प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आणि ती किती होती? 42% एवढी होती. ओके, नंतर आहे 2007 ते 8 आणि 2011 ते 12 या काळात मजुरी दरात वार्षिक 6.8% वृद्धी झाली. किती? वार्षिक 6.8% वृद्धी झाली. आणि रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार 2009-10 ते 11-12 दारिद्र्याचं वार्षिक प्रमाण किती टक्क्यांनी कमी झाले? 4.35% कमी झालं. कोणाच्या शिफारशीनुसार किंवा समितीनुसार? रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार 4.35% कमी झालं. ओके, नंतर आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेने 987 कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करून सर्वाधिक यश मिळवलं. कोणत्या योजनेने? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. ओके, आता योजनांची संख्या कमी करून आणि त्यांची पुनर्रचना करण्यासाठी तसेच लक्षित प्रभावी अंमलबजावणीसाठी श्री बी के चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. श्री बी के चतुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. ओके, तर ठीक आहे. हे असा दुसरा घटक आहे दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारी. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय? दारिद्र्याचं प्रमाण म्हणजे श्रीगुंतीचे प्रमाण 10% कमी करायचं होतं. 58 दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या होत्या. बेरोजगारी दर 4.33% इतका राखायचा होता. 5% सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करायची होती आणि 20% अकुशल कामगारांच्या मजुरी दरात वाढ करायची होती. ओके, तर हे कसं साध्य झालं आहे हे आपण आता पाहिलेलंच आहे. ओके, आता तिसरा घटक आहे शिक्षणाचा. ओके,
तर माध्यमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण जे आहे ते 20% कमी करायचं होतं. 7 वर्षांहून अधिक वय असलेल्यांची साक्षरता 85% इतकी करायची होती. ओके. साक्षरतेतील पुरुष व स्त्रियांची असलेली तफावत 10% पर्यंत खाली आणायची होती. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 10% वरून 15% करायची होती आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे किमान विकासाचे मानक तयार करायचं होतं. ओके. तर आता साध्य काय काय झालं याच्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता 72.99% इतकी साध्य झाली. त्यामध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण हे 64.64% इतके होते आणि पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 80.89% इतके होते आणि दोघांमधील तफावत ही 16.25% होती. ओके. 2009 मध्ये शिक्षणाचा हक्काचा कायदा करण्यात आला, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. 8 सप्टेंबर 2009 रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना करून साक्षर भारत योजना सुरू केली. कधी? 8 सप्टेंबर 2009 रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना करून साक्षर भारत ही योजना सुरू केली. नंतर आहे उच्च शिक्षणात व उच्च व तांत्रिक शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने 2011-12 नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे अभियान सुरू करण्यात आले. कोणतं मिशन? नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू ICT 2011-12 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियान विद्यापीठास कॉलेजेसना कंटेंटचा विकास करण्यासाठी बुक तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते. ओके. नंतर आहे 5 ऑक्टोबर 2011 रोजी वरील अभियानाला मदत म्हणून आकाश टॅबलेट बाजारात आणलं गेलं. ओके. नंतर आहे ASER 2011 ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. या प्रथम संघटनेच्या पाहणीनुसार 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ग्रामीण भागात 2005 या वर्षात 6.6% वरून 2010 मध्ये 3.5% इतके कमी झालं आणि ते 2011 मध्ये 3.3% इतके कमी झालेलं होतं. नंतर आहे प्राथमिक शिक्षणाचे वैश्वीकरणाचे सार्वत्रिकरणाचे लक्ष्य 100% साध्य करायचे होते, ते 97.0% इतकं साध्य झालं आहे. नंतर शासनाच्या पाहणीनुसार 2014 मध्ये शाळाबाह्य मुलांचे प्रमाण 2.97% इतकं राहिलेलं आहे आणि 2009 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केलं. ओके. 2009 मध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केलं. तर हा शिक्षणाचा विषयीचा असा घटक आहे. ओके. ह्याच्यातली फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, आकडेवारीशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवल्याशिवाय 11 पंचवार्षिक योजनेमध्ये. नंतर आहे घटक 4 आरोग्य. आरोग्याच्या मध्ये काय म्हणतात? शिशुमृत्यू म्हणजे बालमृत्यू दर 28 पर्यंत, माता मृत्यू दर 1 पर्यंत खाली करणे. ओके. एकूण जनन दर जो आहे तो 2.1 पर्यंत कमी करणे. 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे. 0 ते 3 वयोगटातील मुलांचे कुपोषण निम्म्यावर आणणे. स्त्रिया तसेच मुलीमधील रक्तक्षयाचे प्रमाण निम्म्यावर आणणे. ओके. साध्य काय झालं? शिशुमृत्यू दर 2011 मध्ये 44 झाला, म्हणजे उद्दिष्ट साध्य झालेलं नाही आणि 2005 मध्ये तो 58 होता. ओके. माता मृत्यू दर 2.12% इतका 2007-9 या काळात होता आणि 2011 मध्ये तो 1.9% होता, उद्दिष्ट साध्य झालेलं नाही. 2010 मध्ये जनन दर 2.5% इतका राहिला, गाठायचा होता 2.1%, पण तो आता 2015 अखेर गाठायचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं. ओके. कुष्ठरोग आणि पोलिओच्या जवळपास निर्मूलन झालेलं होतं. कुपोषणाची व रक्तक्षयाची आकडेवारी अजून आपल्याला उपलब्ध झालेली नव्हती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाला जोड म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेत 1 जून 2011 मध्ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम JSSK सुरू करण्यात आला. कधी? 1 जून 2011 रोजी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आरोग्य सेवेतील प्रादेशिक असंतोल दूर करण्यासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी 2009 पासून प्रधानमंत्री शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ओके. प्रधानमंत्री शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. कधी? 2009 पासून. नंतर आहे 2010-11 पासून देशातील 30 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय मधुमेह, हृदयरोग, अर्धांगवायू प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. कधी? 2010-11 पासून 30 जिल्ह्यामध्ये. ओके. तर हे असं आरोग्याविषयी एक घटक होतात, त्याच्यामध्ये साध्य काय करायचं होतं, पण एक्झॅक्टली काय लक्ष काय ठेवण्यात आलं आणि साध्य काय झालं. ओके. हे आता आपण पाहिलं. आता नंतर आहे 5वा घटक आहे तो पायाभूत सुविधेचा. 2009 पर्यंत सर्व खेडे व दारिद्र्य रेषेखालील लोकांना वीज जोडणी व पूर्ण वेळ वीज मिळवून देणे. कधीपर्यंत? 2009 पर्यंत. 2009 पर्यंत कमीत कमी 1000 लोकसंख्येचे गाव अथवा डोंगराळ भागातील 500 लोकवस्तींचे गाव सर्व ऋतूत टिकेल अशा रस्त्यांनी जोडणे व 2015 पर्यंत सर्व वस्त्या अशा रस्त्यांनी जोडणे. नंतर आहे 2007 पर्यंत सर्व खेड्यांना टेलिफोन, तर 2012 पर्यंत ब्रॉडबँड सेवांनी जोडणे आणि 2012 पर्यंत ग्रामीण गरिबांना घरे बांधण्यासाठी जागा, तर 2016-17 पर्यंत घरे उपलब्ध करण्यासाठी आराखडा आखणे. ओके. आता साध्य काय झालं? 92.7% खेड्यांना वीज मिळाली, 70.7% BPL लोकांना वीज मिळाली, 53% प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे लक्ष्य साध्य झाले, 69% भारत निर्माण योजनेचे लक्ष्य साध्य झाले, 33.82 कोटी ग्रामीण टेलिफोन ग्राहक झाले, 95,300 कोटी लोकांपर्यंत टेलिफोन सेवा पोहोचल्या 31 मार्च 2012 पर्यंत, 89.34% इंदिरा आवास योजनेचे लक्ष्य साध्य झालं. ओके. इंदिरा आवास योजना घरबांधणी संदर्भात. आणि 2005 मधील राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेमुळे 2007-10 मधील विद्युतीकरण क्षेत्रातील लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. पुरा योजना ग्रामीण भागात सुविधांचा विकास करण्यासाठी राबवण्यात आली. जल सुविधांच्या शाश्वत विकासासाठी 11व्या योजना काळात 1 एप्रिल 2009 पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला. 2005 मध्ये ग्रामीण स्वच्छतेचे प्रमाण 31% होते, ते 2011 मध्ये 67.86% वर गेलं.
ओके. आणि ग्रामीण रस्ते 31 मार्च 2012पर्यंत 53% अधिवास पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले. तर हे असं हे पायाभूत सुविधांच्या बाबतीत आहे. ओके. आता यातली आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या. समजा तुम्हाला आत्ता जर काही समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. ओके. नंतर आहे पर्यावरण व शाश्वतता. ओके. आता याच्यामध्ये काय आपण लक्ष ठेवलं होतं तर वने व झाडांनी आच्छादित वनांनी 5% वाढ करायची होती. 2011-12पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे वायुशुद्धीचे मानक प्राप्त करणे. 2011-12पर्यंत नद्या शहरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छता राखणे. ऊर्जा कार्यक्षमता 2016-17पर्यंत 20% वाढवणे. आणि साध्य काय झालं मग याच्यामध्ये? ओके. 5% वनाच्छादित प्रदेशात वाढ करणे शक्य झालं नाही. कारण याचं कारण काय होतं तर 5% वनाच्छादित प्रदेश वाढवण्यासाठी 5 वर्षात 16 मिलियन हेक्टर प्रदेशावर वृक्षारोपण करणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात 1.5 मिलियन हेक्टर एवढ्याच प्रदेशावर वृक्षारोपण करण्यात आलं. 11व्या योजना काळात WHO मानकाऐवजी NAAQS म्हणजे काय नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स हे मानक अवलंबण्यात आले. NAAQS मानक ओझोन, निकेल, आर्सेनिक, बेन्झोपायरिन, ओझोन, निकेल, आर्सेनिक, बेन्झिन आणि बेन्झोपायरिन अशा 12 प्रदूषकांशी संबंधित आहे. ओके. हे लक्षात ठेवा. 12 प्रदूषकांशी संबंधित आहे NAAQS. ओके. हे मानक. नंतर स्वच्छ नद्या व घनकचरा व्यवस्थापनाचे कुठलेही लक्ष गाठता आले नाही. CPCB म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या पाहणीनुसार वर्ग 1 व वर्ग 2 शहरांमधून 38 मिलियन लिटर रोजचे सांडपाणी वाहते. ओके. यापैकी फक्त 1200 मिलियन लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. NRCP नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन प्लॅन तसेच गंगा ॲक्शन प्लॅन 1 मुळे 44-18 मिलियन लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. अजून लक्षण सध्यामध्ये प्रचंड अंतर आहे. नंतर आहे ऊर्जा कार्यक्षमता 20% वाढवण्यासाठी NAPCC अंतर्गत. NAPCC म्हणजे काय नॅशनल मिशन ऑन एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी हे अभियान NAPCC अंतर्गत नॅशनल मिशन ऑन एन्हान्स्ड एनर्जी एफिशियन्सी हे मिशन अभियान कार्यरत आहे. ओके. नंतर पर्यावरण संरक्षणासाठी व शाश्वत विकासासाठी 11व्या योजना काळात जून 2008मध्ये NAPCC म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. NAPCC म्हणजे काय नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ह्या कृती आराखडा घोषित करण्यात आला होता. आणि या आराखड्या अंतर्गत एकूण 8 अभियान हे राबवले जात होते. एकूण किती अभियान? 8 अभियान हे राबवले जात आहेत. ओके. तर ही अशा पद्धतीने ही 11वी पंचवार्षिक योजना आहे. आता 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी येणार. ठीक आहे. हे सारखं तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून बघा. आकडेवारी जी आहे आता हे जवळपास व्यवस्थित कलेक्शन केलेलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला समजा काही शंका असतील तरीसुद्धा तुम्ही त्या ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त जे घटक आहेत. ओके. आपले किती घटक टोटल? एक मिनिट. पहिला जो घटक आहे तो आर्थिक वाढीचा. तर घटक आहे तो दारिद्र्य आणि दारिद्र्य निर्मूलन बेरोजगारीचा. तिसरा घटक आहे शिक्षणाच्या संबंधित. ओके. चौथा घटक आहे तो आरोग्याचा. 5वा घटक आहे तो पायाभूत सुविधा. आणि 6वा घटक आहे तो पर्यावरण व शाश्वतता. ओके. ठीक आहे. हे जे घटक आहेत, हे जे 6 घटक आहेत त्यामध्ये लक्ष काय ठेवलं होतं आणि साध्य काय झालं हे तुम्ही बारकाईने बघा. ओके. ह्यातल्या आकडेवारी लक्षात ठेवा. ज्या योजना राबवल्या जातात त्या बघा. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपली 11वी पंचवार्षिक योजना आहे. समजा तुम्हाला तर पहिल्यांदा काही समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही पाहू शकता. ओके. समजा तुम्हाला जर कॉमेंट करायचे असेल काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. ठीक आहे. थँक्स फॉर द वॉचिंग आणि ऑल द बेस्ट फॉर द यशटाईप प्रिलियम. ओके. समजा काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. 96 हा माझा नंबर आहे. डॉक्टर नितीन. किंवा तुम्हाला मेल करायचा असेल मेल करा crackmpscexam@gmail.com. ओके. थँक्स फॉर द वॉचिंग. ऑल द बेस्ट.